झालासेन खांदे भार पोटे भोक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पेटी झालासेन तुका मने धावे तुका मने धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पेटी झालासेन विठ्ठल ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा आता हृदय हे आपुले सोपाळुनिया भले वरे बैसवो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनियाता प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदो सारदा जे चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धे पावी जे सहजा त्याच्या चरण ओजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे ने पुण्य पावन प्रसन्न होवोनी श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदो साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान मनोनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जोडून या कर बैसो जीवो एके ठाई बहु केली वनवन पाय पेटे झालासेन भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला भंग श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाळांच्या बरोबर संवाद जो कृष्णाने केला की चला आपण सगळेजण एकत्र येऊ, एका ठिकाणी बसू, जेवण करू,
आणि गाईला सांभाळण्याचं काम करू. त्यामुळे आपल्याला शांती समाधान लागणार आहे. बराच काळ गेला, आपण वणवण केली, फिरलो आहोत, थकलेलो आहोत. संसाराचा आणि प्रत्येक योनीचा खेळ खेळत 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 आपण भागलो. खांद्यावर भार घेऊन आपण चाललेलो आहोत. आता जरा बसूया आणि गायी वळण्यासाठी जेवढं पळायचं आहे, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. मग बर्व होणार आहे, चांगलं होणार आहे, असा या अभंगाचा अर्थ आहे. माधव मामा अर्थात अग्नी साधू श्री संत माधव मामाचा फळ. आणि तुम्ही सगळेजण भाविक मंडळी, आज समाधी सोहळा आहे आणि कालाही आहे. हे उभयता कीर्तन आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून गुरुजी हे कीर्तन आपल्याला देत आहेत आणि ती जशी सेवा आपल्याला करता येईल मला तशी करण्याचा मी प्रयत्न दरवर्षी करत असतो. याही वर्षी बरवे झाले अजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. हा सोहळा अष्टमीपासून ते पार अमावस्यापर्यंत चालतो. मग नेहमी गेली तिथी कृष्ण पक्षी अष्टमी समर्थी ना. जो कीर्तन करेल यथार्थी, तो ब्रह्मपदी पावी जे. अष्टमीला काय करायचं? नवमीला दिंडी जागरण आश्रमी हे करायचं. दशमीला काय करायचं? एकादशी श्रेष्ठ गाडी, नामस्मरणे कोटी याग जोडी. एक एक घडी योगाये वडी, ऐसे सामर्थ्य येचे. आणि पुन्हा द्वादशी, पुन्हा आता त्रयोदशी आहे. आज त्रयोदशीचा दिवस उगवलेला आहे. आता माऊलीला समाधी देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलोत. माऊलीचा अवतार झाला, काही काम घेऊनच झाला. संपूर्ण काम समाप्ती केली कामाची. काय काम होतं? जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या भाषेमध्ये जगाला पटेल समजेल असं ज्ञान प्रस्तुत केलं ग्रंथाद्वारे, की नाही? पहिला हरिपाठ केला. हरिपाठ हा जडजीवाच्या उद्धारासाठी केला. ज्ञानेश्वरी अर्जुनासारख्या मोहग्रस्त पुरुषाच्या उद्धारासाठी आणि ज्ञानासाठीही ज्ञानेश्वरी केली. अमृत तत्वाचं ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं आहे, अशा अमर झालेल्या विदेही माणसासाठी अमृत अनुभव लिहिला. पुन्हा चांगदेव 65 चांगदेवा सारख्यासाठी लिहिले. पुन्हा गाथा, ज्याला बुद्धीची जास्त घमंड आहे अशा माणसासाठी गाथा माऊलीने लिहिला. 5 कार्य झाले. आणि मग नामदेव महाराजांबरोबर तीर्थयात्रा करायला गेले. फिरल्याशिवाय आणि जग पाहिल्याशिवाय अनुभव भौतिकाचा येत नाही, म्हणून यात्रेला गेले. यात्रेवरून माऊली आले, पंढरपूरला आले. पंढरपुरामध्ये असणारे अष्टमीच्या दिवशी माऊली पांडुरंगासमोर उभा राहिले. तेव्हा आता संपलं की रे माझं कार्य, आता मला खरंच जायची इच्छा झाली आहे. मला इथे समाधी द्या. मंगलमूर्ती सुखधामा, भक्तांची या कल्पद्रुमा, निवृत्तीची या पुरुषोत्तमा, नमो तुझ. विद्यासागरा वैरागरा, संकटी माऊली ज्ञानेश्वरा, भरित दाटले अंबरा,
ते तो ज्ञाने मोक्षदायी मती चालविली रसाळ संती श्रोतिया सुकाळ दिदले पुरुषार्थाचे बळ ते तो केवळ मोक्षदायी आता मोक्षाची वाटा पाहिला षटचक्र चोहटा आज्ञा द्यावी जी वैकुंठा ज्ञानदेव मने अमृत अनुभव आनंद लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी संस्कृत प्राकृत वैखरी वदविली माझे आता मला आज्ञा द्या असं म्हणल्यावर पांडुरंग परमात्मा म्हणले माऊली जायचंय ना तुम्हाला तर इथं नाही जायचं मग आळंदी क्षेत्रामध्ये पुढं जे कार्तिक वद्य त्रयोदशी येईल त्या त्रयोदशीच्या दिवशी मध्यान्ह प्रसंगी आम्ही तुम्हाला समाधी देऊ ठरलं आम्ही अष्टमीपासूनच इथं येणार सगळ्या संत मेळ्याला पांडुरंगाने सांगून दिलं पाहता पाहता सगळी बातमी पसरली सगळे वारकरी तयार झाले जाण्यासाठी आपापल्या पद्धतीने काला संपल्यानंतर सगळे जण आळंदीमध्ये आले विठ्ठल रुक्मिणी थोडे मागं राहिले बाकीचे सगळे आले हरिहर विधाता आले अलंकापुरी पंचकोशावरी साधूजन पांडुरंगा संगी वैष्णवांची भार दिंड्या त्या बाहेर निघाल्यासे पताकांची भार निघाले बाहेरी अरे जाती येती अलंकापुरी वैष्णव मेळे असे सगळे चाले हरी आले विधाता आले शृंगी भृंगी शंकर भगवान आले अक्रूर आले उद्धव आले गोपी आल्या 16,108 स्त्रिया आल्या सनकादी महर्षी सगळे आले माग पांडुरंग परमात्मा राहिलेले आणि ते पुंडलिकाला आणण्यासाठी गरुडजीला म्हणले गरुडजी जरा पुंडलिकाला आणा आपल्याला आळंदीला जायचे गरुडजी पुंडलिकापाशी गेले निरोप दिला पुंडलिक गरुडाबरोबर आलेले आहेत पांडुरंग आणि रुक्मिणी दोघापाशी पोहोचले हे गरुडाने प्रणाम केला पुंडलिकाने प्रणाम केला देवा सांगा काय आज्ञा आहे तुला काही नाही आळंदीला जायचं आपल्याला चला पुंडलिका बसा या विमानावर म्हणजे गरुडावर नामदेवजी बसा गरुडावर नामदेव महाराज आणि पुंडलिक म्हणतायत आम्ही तुमच्या वाहनावर कसं बसणार देवाच्या सिंहासनावर बसायचं नसतं गुरूंच्या सिंहासनावर बसायचं नसतं त्यांचं जरा साईडला बाजूला चरणापाशी आम्ही बसणार ना तुमच्या वाहनावर नाही बसणार अच्छा मग तुम्ही कशाने येणार अरे आम्हाला आहे ना तुम्ही दिलेलं पांढरं विमान आहे त्या पांढऱ्या विमानावर आम्ही बसणार वा वा पुढे चालेला गरुड ठीक आहे अवघे अक्रमित ब्रह्मांड मागे शुभ्र विमान प्रचंड पुंडलिक आणि तसे पुंडलिक विमानाचे कॅप्टन बनले शुभ्र विमान आहे नामाला बरोबर घेतलं पुढे पांडुरंगाचा गरुड चाललेला आहे रुक्मिणी आहे आकाश मार्गाने हे चौघजण येत आहे इकडे माऊलीला समजलं माऊलीला कळालं की देव गरुडावर बसून नामा पुंडलिक दोघं शुभ्र विमानामध्ये येतात
मग आपणही विमानात जायला पाहिजे ना. समोरून जसा येतोय तसा आपणही व्हायला पाहिजे. माऊलीने पांडुरंगाचं ध्यान केलं आणि विमान प्रगट केलं. विमानावर माऊली बसले आणि पलीकडं इंद्रायणीच्या भेटायला गेले. जायला पाहिजे ना. कोणी येत असेल ज्येष्ठ तर दाराच्या बाहेर पडायला पाहिजे. आले आकाश मार्गाने, पाहिलं माऊलीने, आनंद झाला. वा वा वा. आणि गरुडावरून बसलेली पांडुरंग रुक्मिणीने पाहिलं माऊलीचं विमान येत आहे. दुरुनी लक्षित रुक्मिणी हरुसे सांगे चक्रपाणी, पैल विमान येतसे गगनी, दाखविजे नामया. रुक्मिणीला आनंद झाला आणि रुक्मिणी म्हणते देवा हो ते पलीकडून नामदेव आपलं माऊलीचं विमान येत आहे, गरुड जिल्हा दाखव ना जरा. दाखवलं. आपलं नामदेवाला दाखवलं. बघ नामा पलीकडून कोण येत आहे. माऊली येतात. विमान उतरलं देवाचं. गरुडजी पुंडलिक उतरले. हे 14 जण खाली आले आणि इकडे माऊली बरोबरचा मेळा 4-5 जण आले उतरले. नामा ज्ञानदेव भेटले. एकामेकाला आलिंगन दिलं. नामा ज्ञानदेव भेटले. पुंडलिके विष्णू नमस्कारिले. जय जय शब्द केले ते वेळी. पुन्हा गरुडजीला भेटले. पुंडलिक नामदेव महाराज माऊलीला भेटले. पुन्हा पांडुरंगाकडे पाहिलं. माऊलीला पांडुरंगाने पाहिलं. माऊलीला एवढं आलिंगन दिलं पांडुरंगाने, कडकडून भेटले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सोडिता सोडेना. जवळ पुंडलिक होते. अरे म्हणले नामदेवाला एवढा देव भेटत नाही आणि माऊलीला किती आलिंगन दिलं, किती भेटतात. पुंडलिकाच्या मुखातून शब्द आला. पुंडलिक म्हणले देवा जसं तुम्ही माऊलीला भेटताना तसंच नामदेवालाही भेटत जाणार. जैसा ज्ञानदेवावरी लोभ तैसाचे नामयावरी स्वयंभ करिगा विठ्ठला. तुझे दर्शन माझा लाभ जैसा ज्ञानदेवावरी लोभ तैसा नामयावरी स्वयंभ करिगा विठ्ठला. हा माझं सगळ्यावर सारखंच प्रेम आहे. नाही असं नाही आहे. बाजूला झाले सगळे. पाहता पाहता चला म्हणले आता सगळे निघाले. आळंदीमध्ये मेळा भरलेला. मग तिथे समोरून पुन्हा नारा विटा गोंदा पुढे चाले. ऐसे इंद्रायणी साले समुदडे वृक्षातळी बैसले. सहपरिवारे सकळही भक्त पंढरीचा
वटेश्वर विसोबा खेचर सगळे आले. सावता गोरा कुंभार सावता माळी नामा तळमळी वत्सायसे गंधर्व आणि देव आले सुरगण चालिली विमाने अलंकापुरी. एवढ्या माणसांना बसण्यासाठी जागा कुठे आहे म्हणून देवाला चिंता पडली की बसवायचे कुठं. देवाने मनात संकल्प केल्याबरोबर तव अष्टमहासिद्धी सर्व सामुग्री समृद्धी करजोडोनी कृपानिधी विनविती आनंदे. तुम्ही कशाला चिंता करता, आम्ही आहोत ना, आम्हाला आदेश द्या, 1 मिनिटामध्ये सगळ्यांची व्यवस्था आम्ही करू शकतो. तेवढ्यामध्ये ठीक आहे, पण जरा आम्हाला क्रमाक्रमाने जावं लागेल. बोलले मग काय करायचं, इथल्या इहलोकाचंही आणि तुमचंही जरा वाकडं आहे, इथं जास्त पटत नाही. मग आम्ही विश्वकर्माला बोलवणार आणि विश्वकर्माला आदेश देणार, या सगळ्यांची व्यवस्था तुम्ही करा. तव दिव्यग्राम उभवणी, दिव्यग्राम जसं आपलं मंगल कार्यालय आहे ना, दादांचा आशीर्वाद आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. असं दिव्य भव्य असं वाटतंय, असं वर्षभरामध्ये असं कीर्तनच करायला मिळत नाही. आणि आळंदीमध्ये पुन्हा या आपल्या भाविक कलाकार एकेकावनी बळेरे, काय सौंदर्य आहे. मला वाटतं यासाठी आम्ही वर्षभर जिवंत राहतो है ना. यासाठी केला होता अट्टहास आहे ना. दिव्य ग्राम पाहिजे आम्हाला, भव्य नको आहे. तव दिव्य ग्राम उभवणे भक्ती देखिले नयने विश्वकर्मा येऊने उत्तरा पंथे निर्मियले. उत्तर पंथाला समाधीपासून उत्तरेला डोंगरापर्यंत जो हा परिसर आहे, पार पूर्वेला मरकळपर्यंत, पश्चिमेला पार देहूपर्यंत हा सगळा परिसर मोठा दिव्य मंडप घातला. त्याच्यावर दिव्य वने, दिव्य वल्ली, दिव्य सुमने समग्र झाले. वैकुंठावनी आणिले ज्ञानदेवा कारणे. सगळं दिव्य दिव्य वैकुंठावून आणलंय. मग कशाचे खांब, चंदनाचे खांब उभारिले, पवळ मोत्याचे शोभले, मुक्ता फळाचे घोषले, रत्न जडित चामरे. चंदनाचे खांब उभे केले, मोत्याचे पवळ लावले, मुक्ता फळाची तोरणं लावली, केळीचे खांबे लावले, फणस नारळी केळी आणि हे सगळं. त्यामध्ये पुन्हा उदकाचे पाट निर्मिले. ऊस खरजुर्या नारळी, फणसे नारंगे नारळी केळी, कर्दळी वाढिनल्या सरळी, उदक पाट वाहता ती. रुंझुन झुंझुन असे उदकाचे पाट वाहतात. पुन्हा वर्णन केलं, फुलांचे बगीचे निर्माण झाले, त्या फुलावर भवरे गुंगुं करू लागले. तेत भ्रमर गुंजते गुंजती, भ्रमर गुंजत आहे तिथे. आणि पुन्हा गोपाळ आले, गोपाळांना स्मरण झालं वृंदावनाचं, आणि वृंदावनासारखी भूमी इथं निर्माण झाली. गोपाळही आले. भगवान श्रीकृष्ण आपल्या सौंगड्या सहित आले. सुदामा वाकड्या बोबड्या हरी विठ्ठल कन्हैया आपल्या गोपाळासहित आला आणि समोर येऊन बसला.
जरा सावध आहेत ना तुम्ही सगळे. गोपाळ वेणू वाजविते, नाना बागडे धरिते, देव विमाने पाहते. विमानामध्ये बसून देवता पाहू लागले. मग सनकादिकी मंत्रघोष केले विधीपूर्वक 5 दिवस. मग पांडुरंग यथावकाश वास महेवरी. सनकादी महर्षी आले. त्यांनी मंत्रघोष करायला सुरुवात केली. अग्नी साधू आले, अंगाला राख लावणारे, ज्यांनी आपल्या संसाराला टेंबा लावला असे साधू संन्यासी आले. ते यज्ञकुंडाला अग्नी प्रज्वलित मंत्राने करू लागले. इथं हवन देत आहेत. सनकादिकी मंत्रघोष केले, विधीपूर्वक 5 दिवस केले आणि पुन्हा एके गाता ते स्तुती स्तोत्रे, एके जपता ते नाम मंत्रे, एकी केली वेद स्तोत्रे. विठोबासी काही हरिः ओम गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे, प्रियाणान्त्वा प्रियपतिगुं हवामहे, निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे. वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्म. वेदाचे मंत्र चालले, आहुत्या चालल्या, गंधर्व आले, गायन सुरू केलं. अप्सरा आल्या, रंभा उर्वशी नाचती. नारद तुंबर वेणू गाती, वेणू विणे वाजविती. गणेश शारदा आळविती. 6 राग 21 मूर्छना. हे सगळा मेळा जमला. नंदी शृंगी त्राहटन. नंदी आला, शृंगी आले, शंकर भगवंताचे सगळे गण आले आणि मग ते आपल्या अंगाला विभूती लावू लागले. ताजी ताजी विभूती लावायचे, शंकराला ही विभूती लावायचे आणि बोलायचे जय जय शंकर. मंत्रघोष करायचे. जसा मंत्रघोष सुरू झाला, ओ
एकदम ब्रेक लागल्यावर काय होतं, ऑक्सिजन होतं. ब्रेक लावायचं. असे शंकराचे गण आले, नाचू लागले, आपला आपला फड उभा केला. आणि मग कोणी कोणी देवीचे उपासक आले. मग ते देवीचे उपासक जगदंबा भवानीची पूजा करणार. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल धरे, प्रणमामि तु देवी नरार्ति हरे, जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. अनेक पद्धतीने इथे सोहळा सुरू झाला. कोणी गवळणी म्हणायचं, कोणी विणे वाजवायचं, कोणी पकवाद झपताल आदी सुरू झालं, कोणी गायन आपल्या आपल्या फडावर सुरू झालेलं आहे. जिकडे पाहता तिकडे सोहळा संपन्न. आणि मग यांची व्यवस्था दिव्यान्ने सावकाश भोजन करायला, दिव्यान्ने सावकाश अतिशय सुंदर पक्वान्न तयार. पुन्हा ज्यांना उपवास आहे त्यांना दिव्य द्रुम फळे प्रतिदिवस, फळाहार. ज्यांना फळाहार नाही चालत रामकृष्ण हरी, ज्यांना फळाहार नाही चालत, ज्यांना भोजन नाही चालत, मग त्यांना त्यांच्यासाठी आहार आहे. देव अमृत भक्षिती देवगण, अमृत तयार केलं. आणि ज्यांना फळाहार नाही चालत, ज्यांना जेवण नाही चालत, ज्यांना स्वर्गातलं अमृतही नाही चालत, त्यांच्यासाठी हे अमृत आहे. अमृताहुनी गोड, हे हरिभजन अमृत आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हे अमृतापेक्षा देवाचं नाम गोड आहे. हरेर नामैव केवलम आहारः, हरीचा नामाचा आहार घेणारे इथं वारकरी आले. आणि या वारकऱ्यांचा पद्धती सगळ्यापेक्षा वेगळी आगळी. आणि असा अमृत सेवन करण्याची कला केवळ वारकरी संप्रदायामध्ये आहे. बाकी संप्रदायामध्ये अशी कला नाही हो. धरतीच्या पाठीवर कुठेही जा, अमेरिका फिरा, पाकिस्तान जा, जर्मन जा, आणि भारतामध्ये या, पुन्हा भारतात कुठेही फिरा. आम्ही सगळे संप्रदाय पाहिले. जटी संन्यासी कीटकची जेवढे 10 प्रकारचे संन्यासी संप्रदाय आहे ते सगळे पाहिले. सगळ्यामध्ये आम्ही राहिलो, पण असा संप्रदाय पाहायला नाही मिळाला. इथे काय आहे? लवणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. ज्याला कीर्तन करता येतं त्याने कीर्तन करण्यासाठी या गादीवर उभा राहायचं. ज्याला गाता येतं, स्वर येतो, त्याने गायला उभा राहायचं. गाता येईल तेनेची गावे, एर हरी हरी म्हणावे. ज्यांना पकवाद वाजवता येतो त्यांनी पकवादावर वाजवायला उभा राहायचं. ज्यांना काही जमत नाही किंवा जमत असलं तरी इच्छा असेल तर खाली ऐकायला बसायचं. श्रोता वक्ता ज्ञाननिधी कथा राम की होय. ऐका, येथे रामकृष्ण कथा करील जो सर्वथा. येथे रामकृष्णाची जो कथा करेल त्या अलंकापुरामध्ये त्याचे पूर्वज सगळे उद्धरून जातील. अशी ही रामकृष्णाची कथा. वारकरी संप्रदाय पण कमी नाही, सगळा श्रेष्ठ. आणि मग त्यांनी सुरू केलं, गोळ गोळा वाजती टाळ
ज्याच्यापाशी माईक आहे त्यांनी नाही बोलायचं, बसलेल्याने बोला जय श्रीराम, जय श्रीराम. असा घोष चालला आणि अशा उड्या मारू लागले सगळे. अशा उड्या मारता मारेल ना उड्या मार. आणि नेमकं इथं शेष नारायणाच्या डोक्यावर पृथ्वी आहे, तो इथं आहे. त्याला झनझन डोक्याला लागू लागलं. शंकर नाचल्यावर काय, आणि गण जर नाचत असतील भूत, आता हे भूतच आहे ना, आम्ही पण त्याच्याच गणायचं. भूत नाचायला लागल्यावर काय हळूहळू नाचतात होते. आणि जसं ऐसा रंग स्थिरावला, असा रंग स्थिरावला येथे नाचू लागले सगळे. ऐसा रंग स्थिरावला, जय जयकारे घोष केला, तेने चवकोनी उठिला, पाताळीचा शेष वर आला. पाहिलं कोण येत माझ्या डोक्यावर नाचतंय. वर आलं पाहिलं रे, हे तो वारकरीत. सगळ्या वारकऱ्याच्या मेळ्यामध्ये माऊलीला पाहिलं. पाहिल्या वेद लावी पैसे जवे जडोणे. माऊलीचा चेहरा आणि शरीर चंद्राच्या प्रकाशासारखं त्याला असं आकर्षण करणारं दिसलं. आणि आजही तुम्ही बघा, माऊलीच्या जवळ गेले ना, माणूस 90% शांत होतो समाधीपाशी. शेष नारायण म्हणला हे तर आगळं वेगळं आहे, असं मला कधी पाहायला मिळालं नाही. आणि पुन्हा त्यांनी पाहिलं सगळे कीर्तन करतात, नामसंकीर्तन करतात, ते त्याने ऐकलं. ऐकोनी विष्णूचे कीर्तन, वा वा, तयासी आले स्पै स्पंदन, उच्चारित राम कृष्ण इहलोकासी पै आला. ते कृष्ण विष्णूचं कीर्तन त्याने ऐकलं आणि स्वतः रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असा तो मंत्र उच्चारू लागला. त्याला इच्छा झाली की आता माऊलीची आपण स्तुती करावी. सहस्रवदने स्तुती करे, हजारो मुखाने शेष नारायणाने माऊलीची स्तुती केली, वर्णन केलं. तो भागला, सीन लागला, पण माऊलीचे गुण नाही संपले. आणि मग बाजूला त्याने पाहिलं तर हरी आहे, हरीला त्याने नमस्कार केला. बाजूला पाहिलं शंकर आहे, शंकराला नमस्कार केला. मग नमस्कारिले हर, नमस्कारिले हरी. वाहोनी तुळशी मंजरी, ज्ञानदेवा पूजिले. तुळशी माऊलीच्या चरणावर ठेवली. माऊलीला शेष नारायणाने पूजन केलं. आणि तिथे दर्शन घेऊन शेष नारायण थांबला. सगळे वारकरी आले होते. सगळ्यांनी थोडी थोडी वस्तू भेट आणली होती माऊलीला. गंध अक्षदा, गंध आणि धूप अक्षदा हे सगळं आणलं. वाहिलं माऊलीच्या चरणी. बसलेले आहेत योगियांचा सखा ते ज्ञानेश्वर, भेटते ऋषी सर्व संडोने. पाहिले ती मूर्ती कशी दिसते माऊली. उन्मनी निद्रा लागलीसे फार, स्वरूपे ज्ञानेश्वर जागा झाला. शून्याच्या पोटी निरंजन गुंफा, ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला. नामामने देवा वाटतसे खंती, जातसे भूती योगियांचे. बसले जवळ. आता विस्तार तर भरपूर आहे. माऊलीच्या समाधीचा सौंदडीच्या झाडाखाली बसलेत. काहींनी प्रश्न केलेत. रुक्मिणीने काही प्रश्न केले. नाराचं ऐकून नामदेवांनी काही प्रश्न केले. आणि देवाने उत्तर त्याची तिथे द्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पुन्हा बोलता बोलता नामदेव महाराज बोलले, माऊली आम्हाला एक विचारायचे तुम्हाला. ते विचारा ना. काय म्हणणं आहे? ले परमार्थाची व्याख्या सांगा. विठ्ठल विठ्ठल
परमार्थाची व्याख्या. हो, तुमच्यासारख्या सगळ्या संतांचं दर्शन झालं, हाच परमार्थ आहे. परमार्थ सुअर्थ देखताची संत, सांगितली मात अनुभवाची. अनुभवाची गोष्ट माऊलीने सांगितले आणि तो संदेश आहे. तुम्हाला नाही काही करता आलं, पण येत चरणी ठेवीजे माथा, हेच भले. संतांचं दर्शन हा परमार्थ आहे. बाकीचे संत म्हणले, माऊली हे तर तुमचा अनुभव आहे, पण आमचा अनुभव जरा वेगळा आहे. आमचा अनुभव आहे परमार्थ कशाला म्हणतात. निसंगासी संग न लगे संगासी संग न लगे अनेकांचा. परमार्थ हा संसा गहन केला, जडया जीवाचे हरविले अज्ञान. नेले उतरून भवसिंधू, ज्ञानियांसी केली सिंधू संजीवनी. अवघे जनीवनी एक झाले, नामा म्हणे सत्य. नामदेव महाराज म्हणतात, माऊली आम्ही सत्य सांगतो. परमार्थ म्हणजे निसंग असणाऱ्या तुमच्यासारख्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा मनामध्ये केसाचे 100 तुकडे केले, अग्रभाग जेवढा राहिला तेवढा सुद्धा संग नाही लागला, अशाला परमार्थ म्हणतात. आणि मग तुम्ही जड जीवांच्या लोकांचं ज्ञान हरण केलं. ज्ञानी लोकांना भवसिंधू भवसिंधूमधून तरुण गेलेल्या रममान करण्यासाठी ग्रंथ संपदा निर्माण केली. अशी ही परमार्थाची व्याख्या आहे. आम्हाला वाटते परमार्थ म्हणजे काय, ऐका. समाधीमधलाच अभंग आहे.
अहंकार पोटीचे हरविले अज्ञान, नेले उतरून भव सिंधू. काम क्रोध उते उतरिले दंभ. आधी संशय झाला नाही आला, विकल्पाच्या पायामध्ये बेड्या टाकल्या, इंद्रियांना बंदीखान्यामध्ये टाकलं. असं ज्यांनी केलं ना त्यांना परमार्थ म्हणतात माऊली. आणि तो तुम्ही केला हो. तुम्ही परमार्थ साचा आणि गहन केला. चर्चा झाली. म्हणले देवाला विचारा ना प्रदक्षिणाला कधी जायचं. क्षेत्र प्रदक्षिणा करावया उद्देशी मुहूर्त देवापाशी विचारिला. देवाने पटकीन सांगितलं दशमीचे दिवशी फिगावे बाहेर हरिदिनी जागर निषेदिनी. द्वादशी पारणे सोडावे निश्चळ, नेमिले स्थळ सिद्धेश्वरी. नामामणे हरी नेमिला सिद्धांत, काय माझा अंत पाहत असा. प्रदक्षिणा निघाली. चाललेले आहेत नामा पुंडलिक आदी संत. माऊलीच्या बरोबर पांडुरंग, रुक्मिणीने देवाच्या कानात थोडीशी रुक्मिणी बोलली, मोठ्याने जरा बोलली. नामदेवाला ऐकायला येईल असं बोलली. या नाम्याला उगच आणलं. उदास दिसतोय, खेळत नाही, उड्या मारत नाही, काहीच नाही, टाळ वाजवत नाही. नामदेव महाराजांनी हे ऐकलं. नामदेव म्हणले आई मला विष्णूचं कीर्तन आवडतं, मला टाळ वाजवायला आवडतो, मला उड्या मारायला आवडतं, सगळं काही आवडतं. पण माझा प्राण सखा आज जाणार आहे म्हणून मला नाही, माझ्या अंगामध्ये त्राण राहिला नाही. कासावीस प्राण जीव तळमळी, जैसी का मासोळी जीवनवीन. दाही दिशा ओस वाटती उदास. दाही दिशा ओष प्राण तळमळतोय आता. आणि खाली मान घातली नामदेवरायाने. बोलत नाही काय नाही, एवढंच बोललंय. घातेली घोन जीवाला कंठी, ज्ञानदेवासाठी तळमळे. आता माझा सखा संत अंतरला सखा झाला दूर. आता पंढरपूर कैसे कंठू. माझ्या जीवीचा जीवलग सखा माऊली आता जाणार आहे ना, म्हणून आई मला नाचू वाटत नाही. माझ्या जीवामध्ये काही राहिलं नाही, माझ्या तोंडामध्ये लाळ राहिली नाही. कसं तरी मी चालतोय, खेद दुःख करी जीवीचा कळवळा. प्रेमाश्रू डोळा दाटताती, प्रेमाचे अश्रू आले. नामदेव महाराज बोलत हे सगळे प्रदक्षिणा केली. दशमीचा दिवस होता. दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा. अनेक कीर्तना संत उभे ना, अनेक कीर्तनाला संत उभे होते. कीर्तन सुरू झालं. दशमीचा दिवस संपला. एकादशीचा दिवस उगवला. एकादशी उजळली. फार मोठी तिथी आहे ही. आणि मग एकादशीचा दिवस आहे. सगळ्यांनी उपवास केला. पुन्हा संध्याकाळ झाली. हरिदिनी जागर होत सारी रात्र. बैसोणी पंढरीनाथ सोये अंगे बसलेले आहेत. हरिजागर चाललेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा कीर्तन सुरू झालेलं आहे. कधी कीर्तन कधी हरिजागर. कीर्तन सुरू झालं की देवाला आनंद वाटायचा. ज्ञानेश्वरा पासी आनंदी आनंद.
दोघांसाठी टाळी वाजवा. कीर्तन सुरू झालं आणि देव नाचू लागला. हरिदिनी जागर केला सारी रात्र. बैसवणी पंढरीनाथ सोयंगे. द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा. 5 दिवस सारा महोत्सव. अमावस्ये दिवशी केला गोपाळ काला. मग भाविकाला लाभ, वैष्णवाला लाभ मोठा. सुरू झाला जागर. सकाळचं ब्रह्ममुहूर्त आलं. ब्रह्ममुहूर्तावर साधू संत सुरूच होतं. हरिजागर नामस्मरण चालू होतं. आता स्वयंपाकाची तयारी. अष्टमहासिद्धी आल्या. म्हणलं आज आम्हाला चान्स द्या, आज आम्ही स्वयंपाक बनवणार. रुक्मिणी म्हणले आम्ही 16,108 आहोत. त्यापैकी सगळ्या इथं उपस्थित आहेत, पण त्या सगळ्याला आम्ही मान देणार नाही. हा स्वयंपाक करण्याचं कंत्राट माझ्याकडे आहे आणि मी 5 जणीला निवडलं आहे. केवढं मोठं भाग्य. स्वयंपाक करणं सामान्य नाही. तुम्हाला नाही ना काही करता आलं, माऊलीचं दर्शन नाही घेता आलं, नाही कुठं जाता आलं, तर एक चपाती का होईना तिथं जर लाटली ना, माऊली कृपा करतात. आणि प्रसाद संताच्या मुखामध्ये जातो. इथं सगळे आलेले संत आहेत. इथले खडेसुद्धा देव आहेत. मृतिका पाषाण पंचक्रोशीचे खडे झाले पाधड पुढे ब्रह्मरूप. ओबोनिया पक्षी कपोद कोकिळा वेष्टीले सळा ब्रह्मबोधे. जेथे ऋषीमणी जिथे राहतात, माऊली जिथं आहे तिथं सगळं ब्रह्मरूप आहे. आम्ही स्वयंपाक करणार. 5 जणी. कोण कोण होत्या? गंगा गिरिजा राही, रुक्माबाई भामा. रांधेल्या पारण्या द्वादशीच्या. गंगा होती गंगा मैया, तिचं पाणी आणि स्वतः ती स्वरूपान दोन्ही होतं तिचं. गंगा गिरिजा, शंकराची पत्नी पार्वती गिरिजा. गंगा गिरिजा राही म्हणजे राधा उपस्थित होती स्वतः. एवढं भाग्य मोठं आहे माऊलीचं बी ना आपलं बी हो. तिथे राधा म्हणलं की भक्तीचा संचार होतो. राधा उपस्थित होती. गोगळणी सगळ्या आलेल्या होत्या. गोपाळ सगळे आलेले होते.
आणि मग गंगा, गिरिजा, राही, रखुमाबाई, भामा, सत्यभामा त्या 5 जणींनी स्वयंपाक केला. नाना प्रकारचे पाकते अपार. मुनी ऋषी सुर बोलाविले, सगळ्यांना बोलावलं. वैष्णव देवाने आले सुरगण करोनिया स्नान. इंद्रायणी पिंपळाचे पारी बैसविल्या पंक्ती. पात्रे ते श्रीपती वाढू लागे. अक्रूर आले. उद्धवाने आसनं सगळ्यांना टाकली. पितांबर पांडुरंग परमात्म्याने नेसला. सोवळं घातलं. सोवळ्याने वाढायचं असतं, चांगलं शुद्ध होऊन वाढायचं. हातपाय धुवायचे, जेवण करायला, बसल्यावर वाढायला, सगळं काही व्यवस्थित पांडुरंगाने ते केलं. आणि वाढण्याचं पहिलं रुक्मिणीला फणवलं. रुक्मिणी, गंगा इकडे या, जरा सोन्याच्या पात्रात पाणी आणतो गंगे तुझं. रुक्मिणी आपलं सोन्याचं पात्र आण. या साधू संतांचे चरण धुवायचेत. हे पुन्हा असे साधू संत भेटत नाहीत, इथं राहतात ते. आणलं पाणी गंगेनं. रुक्मिणीने पात्र घेतलं आणि विष्णू परमात्मा, अष्टमास राण्या, माऊलीचे, या संतांचे सगळ्यांचे जेवायला बसलेले पात्रावर बसलेत. चरण धुतले. विष्णुमूर्ती 2 हाताने धुता येईना म्हणून विष्णुमूर्ती चतुर्भुज, तुझे ब्राह्मण द्विभुज. तुळसी मंजरी केशिराज, त्यांचे मस्तकी वाहतसे. 4 हातावाला पांडुरंग परमात्मा विष्णू निर्माण झाला. साधूंची चरण धुतले, तीर्थ घेतलं. चरण तीर्थ घेतले, तेने समस्त मंदिर शिंपिले. आपणामुखी घातले, मने कृतकृत्य झालो मी. काय भाग्य! पांडुरंगाने म्हणावं, मी आज धन्य झालो, माऊलीचे चरण घ्यायला मिळाले. आणि ते तीर्थ इकडं तिकडं नाही सांडून दिलं, आपल्या वैकुंठाला फेकलं, आपल्या पंढरीकडे फेकलं आणि आपल्या द्वारकेकडे फेकलं. आणि उरलेलं चरणतीर्थ पिऊन टाकलं. असा जर योग आला तुमच्या जीवनामध्ये, तर चरणतीर्थ फेकून द्यायचं नाही. न जाणे कोण जोपर्यंत साधू असतो तोपर्यंत ओळखायला येत नाही. आणि मग गेल्यावर समजतं की आम्ही फार तिरस्कार केला, आम्ही फार बोललो त्यांना, आम्ही फार वाईट केलं, असं नंतर वाटतं. पण जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच इज्जत करायची. काय काय कमी आहे? भगवान बाबा होते, नाही समजलं लोकांना. मीराबाई होत्या, नाही समजलं. जनाबाई होती, नाही कळालं. आज म्हणावं लागेल, उपस्थित आहेत म्हणून नाही, गुरुजी आहेत, नाही कळणार लोकांना. काय काय घेणं देणं समाजास. पण योग आला तर अवश्य चरण धुवायचे आणि तीर्थ प्यायचं. साधूचं तीर्थ म्हणजे ते सगळ्या तीर्थांचं माहेरघर चरण आहे साधूचे. बाकीचे तीर्थ तिथं गेल्यावर भेटतात, पण हे जंगम तीर्थ साधू असतो. आणि फिरता चालता बोलता तीर्थ. तीर्थकाः तीर्थीकृताः भवद्भिः कृपया ते रूपेण. परीक्षितीला कळालं आणि परीक्षितीने शुकदेवाला तीर्थ स्वरूप समजून चरण धुतले, प्राशन केलं. पांडुरंगाने चरण तीर्थ घेतलं, आपलं शुद्धीकरण केलं. धन्य आहे मी, त्याला तेच आवडतं आहे. प्रक्षालन झालं आणि मग पंक्ती बसलेल्या आहेत. वाढायला जेवायला काय होतं? मुगाचे वरण केले. भात घमघमीत भाताचं वास येतोय ते होतं. काय काय होतं? पयो, दधी, क्षीर, पंचामृत, कामधेनूचं घृत, तूप होतं. एवढं जेवणामध्ये होतं. वाढणारी होती रुक्मिणी आईसाहेब. ज्याच्या हाताने जेवण करतो ना आपण,
ती रुक्मिणी आई साहेब समजायची. आणि जेवण करण्याचं पहिलं देवाने रुक्मिणीच्या कानामध्ये सांगितलं, ज्ञानदेवाला ताट बनव. माऊलीला ताट बनवलं, बसवलं माऊलीला जेवायला. ताट घेतलेलं आहे, घास घाणार माऊली. माऊलीच्या डोळ्यात पाणी आले, आईची आठवण आली. माऊली घास घ्या. घेतो. काय आईची आठवण आली. माऊलीने हां मी आहे ना आई. लहानपणी सोडून गेली आई, पिताजी गेले, मी आहे. थोडंसं आचमन केलं आणि घेतले 2-4 घास, 5 घास खाल्ले माऊलीने. ताट सारलं बाजूला. आई नसते ना तेव्हा आईचं महत्त्व कळतं. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत नाही कळत समाजाला. 5 घास घातले, मुखशुद्धी केली, प्रसाद सगळ्याला मिळाला. द्वादशीचा प्रसाद झाला. 12 वाजेपर्यंत पंक्ती झाल्या. 2 प्रहर पावे तो आटोपले भोजन. तृतीय प्रहरी कीर्तन आरंभिले. 2 प्रहारापर्यंत भोजन संपलं. गोंडा मादा विडे वाटायला बसले. गोपाळ विडे, एका लाईनीला गोपाळ आहे, कृष्ण कन्हैया एका बाजूला, गोंडा विटाय विडे द्यायला. विडे संपन्न झाले, कीर्तन सुरू झालं. आणि मग सांगितलं एकाने, कीर्तन उशीर होतोय, जरा लवकर आटपायला सांगा. लवकर कसं आटपणार. करता 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 संपलं द्वादशीचं प्रार्थना. कीर्तन सुरू झालं. 3रा प्रहर गेला. रात्र झाली द्वादशीची. शिरापती झाली. त्रयोदशीचा दिवस उगवला. ऐका, त्रयोदशीचा दिवस उगवलेला आहे. आता माऊलीला समाधी द्यायची आहे. मग गंगा यमुना सरस्वती, फार सुंदर आहे. यमुना देवमणे, यमुना नर्मदा, त्रिवेणी भागीरथी त्रिविधा, गंगा कृष्णा तुंगभद्रा, इंद्रायणी समिळावे. गया काशी त्रिवेणी, त्या शोभती विठ्ठल चरणी. विठ्ठलाच्या चरणी. आणि पुन्हा ज्ञानदेवा समाधी रंगणी. अखंड वाहता ती, अखंड वाहू लागला गंगा यमुनाया. मग 60 तीर्थे गंगा. 360 गंगा इथं आल्या. तेवढ्या नद्या आहेत. माझे शिव द्वादशलिंगा, ज्योतिर्लिंग आले. अष्टोत्तर तीर्थे समर्थ पैगा, ती स्तवन आरंभिले. कोटी तीर्थांचा रहिवास, इथं तीर्थ सगळे आले. आणि गंगादी नद्यांना सांगितलं, तुम्ही पाणी पण व्हा आणि स्वतःचं पाणी आपल्या डोक्यावर घ्या. सगळ्यांनी आपल्या डोक्यावर सोन्याच्या कळशीमध्ये आपलं तीर्थ पाणी घेतलं. ज्योतिर्लिंग स्वरूप सगळे आले. इंद्रायणीच्या घाटावर माऊलीला बसवलं आणि गंगेने पहिली धार सोडली. डोक्यावर गंगेची धारा पडली. रुक्मिणी अंग चोलते, पांडुरंग परमात्मा पाय धुतात. किती सुंदर प्रसंग आहे. आणि जेव्हा असं करत असताना डोक्यावरची धार इथपर्यंत आली, मुखात गेली. देवाचे ते तीर्थ घेतले ज्ञानेश्वरे. देवाच्या चरणापासून प्रगट झालेली गंगा माझ्या डोक्यावर आली आणि माझ्या मुखात आली. माऊलीने तीर्थ घेतलं, केला नमस्कार पादपद्मी. विठ्ठलाला नमस्कार केला. आणि पुन्हा सगळ्यांना असं झाल्यावर वैष्णव देवाने आले सुरवर. पूजा ज्ञानेश्वर करीतसे. सगळ्यांची पूजा केली. चंदनाची उटी अंगाला लावली. माऊलीच्या अंगाला ज्ञानदेवा लागी चंदनाची उटी. पंचारती होती आनंदाच्या. चंदनाची उटी अंगाला लावली.
पिवळा पितांबर नेसवला, जरीचा फेटा लावला, सुगंधित द्रव्य लावलं. रुक्मिणी आधी आणि तिघी जणी पुढं आल्या आणि त्यांनी पंचारती औक्षण केलं. सर्वांगाला न्याडिले परिपूर्ण पांडुरंगाने पुन्हा केले लिंबलोण आवडीने लिंबलोण केलं. तेवढ्यामध्ये सूर्यनारायण चमकला, सूर्याचा प्रकाश आला. तर सगळे पताकावाले होते ना, पताकावाल्यांनी छाया धरली. पताकाची छाया दुनावली फार सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हा झाले. पुन्हा कुठे कुठे चमकत आहे तर सुदर्शन छाया धरिले, सुदर्शनाची छाया धरली. सगळे मग पुन्हा पांडुरंग पांडुरंग निवृत्ती उभे दोहीकडे. देव साधू पांडुरंग निवृत्ती बाजूला, त्याच्या पुढे नामा आणि असणारी पुंडलिक, सोपान मुक्ताबाई इथं बाजूला, निवृत्ती पांडुरंग बाजूला. आणि सगळ्यांनी साखळी धरली. चाललेत माऊली आंघोळ करून सिद्धेश्वरापाशी पोहोचले. सिद्धेश्वरापाशी माऊली गेले. माऊलीने नमस्कार केला. गंगा गिरिजा बाजूला झाल्या. शंकर भगवान गणपतीला बाजूला केलं आणि दोन्ही हात घेऊन माऊली समोर उभे जोडून आणि त्रिशूल डमरू घेऊन शंकर उभा आहे. हे बोले बाबा, तुमच्यापाशी मी आलोय मागण्यासाठी. बोला काय पाहिजे? मागितले स्थळ समाधीचे, समाधीचं स्थळ मला पाहिजे. असं अहो माऊली, ते तर तुमचंच की स्थळ, माझं नाही आहे. अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली. तुम्ही मागताय म्हणून मी देतो तुम्हाला, कारण त्या दारावर माझा सेवक आहे. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडले शिळा विवराचे. आसनाने दोन्ही मृगछालावर समाधी ऋषीश्वर पाहता ते. बा माझी समाधी पाहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्य गोप्य. सगळ्यांना दाखवलं, सगळ्यांनी पाहिलं. बाजूला हा बाजूला हा. नामा म्हणे अवघे बसा एकीकडे, ऐकू द्या निवाडे गुज यांचे. नारा पिठा गोंदा महादा मधी जा, समाधी जरा साफ करा. साफसुथरी केली. पण पहिलं काय होतं तिथं? आसन होतं, धुनी चाललेली होती, अखंड प्राणज्योत तिथं होती. तिथे दिव्य असा प्रकाश होता. त्या चार भावंडाने समाधी साफसुथरी केली. पहिलं पांढरी घडी, धुवट वस्त्राची घडी ते अमोल, त्याच्यावर तुळशी आणि बेल अंथरिले. दोरवा दर्भवरी टाकिली मोकळे, पुष्पे ती सकळ समर्पिली. पांढऱ्या वस्त्राचं पहिलं अंथरून टाकलं. पांढरे वस्त्र टाकले आहेत. का बरं? पांढरं वस्त्र हे शुभ साधूचं चरित्र आहे. शुभ साधूच्या चरित्राच्या वर माऊलीचं चरित्र आहे, आचरण आहे. पुन्हा तुळशी वैष्णव संप्रदायाचं प्रतीक आहे. वैष्णव संप्रदायाचे मुकुटमणी माऊली आहेत. पुन्हा बेल शैव संप्रदायाचं प्रतीक आहे. त्या शैव संप्रदायाच्या वर माऊली श्रेष्ठ आहेत. दुर्वा गाणपत्य संप्रदायाचं प्रतीक आहे, त्याच्यावरही माऊली श्रेष्ठ आहे. दर्भ संन्यासाचं प्रतीक आहे, त्याच्यापेक्षा माऊली श्रेष्ठ आहेत. म्हणून हे अंथरून टाकलंय. ज्ञानी आमचा राजा
होतेस तिथं? माता म्हणले माऊली चला जायचं आपल्याला. तयारी झाली. माऊलीने शेवटचा नमस्कार करण्यासाठी सगळ्या जीवजंतूला नमस्कार करायचा आहे म्हणून पहिलं त्यांनी पांडुरंगाला आणि निवृत्तीनाथांना पहिला वरीच नमस्कार केला. पांडुरंग निवृत्ती उभे दोघे जण आरंभिले नमन ज्ञानदेवे. तिथून सुरुवात केली. पुन्हा नामा पुंडलिक उभे दोईकडे ज्ञानदेव पुढे उभे ठेले. गंध आणि अक्षदा पुष्प परिमळ आणि येले जळ भागीरथीचे. आणि मग अनंत स्वरूपाची अनंत ही नावे नमन ज्ञान देवे नमन ज्ञान देवे आरंभिले. नामा म्हणे देवा नमनाची रीते नमन सर्वा भूती मान्य झाले. सगळ्यांना नमन केलं हो. पांडुरंग निवृत्ती नामा पुंडलिक या चौघाला नमन केलं की हत्ते के पाव में सबके पाव. सगळ्याला नमन पोहोचलं. ज्यांनी मला त्रास दिला त्यांना पण मला नमस्कार करायचा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आणि माऊली उठले चाललेले आहेत. आता शेवट प्रदक्षिणा करायची आहे. नारा विटा गोंदा भेटला महादा उभे जागो जागा राहिले ते. विसोबा खेचर चांगा वटेश्वर केला नमस्कार. अवघे यांनी गोरा कुंभार सावता माळी नामा तळमळी वत्सायसे परिसा भागवते केला नमस्कार. सारे लहान थोर जमा झाले. सगळे गडबड करू लागले. पिंपळापासून माऊली पुढं पलीकडं प्रदक्षिणा करायला गेले. आणि तेवढ्यामध्ये पांडुरंगाने तिथं सोडलं. त्यांच्या लक्षात आलं आता इथं गर्दी झाली जास्त. आता पळायचं. कुठं पळाले? जिथे समाधीचा दरवाजा आहे तिथं जाऊन उभा राहिले. बाहेरील पायरी प्रथम पायरी बाहेरील जेथ उभा पंढरीनाथ भेटावया. तिथे येऊन उभा राहिला. जसे माऊली मागून मुक्ताईच्या मंदिराकडून समाधीच्या तिथं जवळ आले. तिथं दारावर होताच पांडुरंग. हात जोडले पांडुरंगाने. माऊली तर शेवटचं तुम्हाला विनंती काहीतरी मागा ना. जन्मभर तुम्ही काही मागितलं नाही. माऊलीने जन्मभर मागितलं नाही. तिघालाच मागितलं. भोळ्या शंकराला समाधीचं स्थान. आणि आता पांडुरंग म्हणतोय की मला माग. देव म्हणे ज्ञाना होई सावधान माग वरदान मज काही. तेव्हा ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामीकडे कृष्ण पक्षी व्रत हरिदिनी परिपूर्ण मागितले दान ज्ञान देवे. शुद्ध कार्तिकीला तुमच्याकडे आणि वद्य कार्तिकीचा सोहळा माझ्याकडे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही इथे या. मागितलं दान. देव प्रसन्न झाले. दान देऊन टाकलं. आणि मग म्हणले देव म्हणे बापा अमृतने दे पाठ फार केले कष्ट जगासाठी. तुम्ही जगासाठी फार मोठे माऊली कष्ट केले. अमृत कधी पाठीमोरं होत नाही. पिलं त्याला जीवदान देते असं म्हणले. आणि मुक्ताबाई तिथं होत्या. मुक्ताबाई कडकडून माऊलीच्या कमराला भेटली. आवळून धरलं. यांना दादा आता तू जाणार. हे शब्दही आम्हाला सहन नाही होत. छडीले ब्राह्मणे प्रतिष्ठाने जाता रेड्यामुखी वेदांता बोलविले. तेवढे सोपन काकाने माऊलीला मिठी मारली. निवृत्तीनाथही उदास झाले आणि मिठी मारली. सगळ्यांनी माऊलीला कडकडून एवढं प्रेम. पहा बंधू आणि गुरुचं नातं होतं ना निवृत्तीनाथाचं. माऊली खाली झोकले. पायावर डोकं ठेवायला गेले. उचलून धरलं. आलिंगोनी निवृत्ती आनंदोनी निवृत्ती आलिंगो लागला. अमर्यादा कधी केली नाही येणे शिष्य गुरु पण सिद्धी नेले. असा शिष्य दुर्लभ आहे. निवृत्तीनाथांनी आलिंगन दिलं.
पांडुरंग, मुक्ताई, माऊली, ज्ञानदेव चारी भावंड एकत्र झालेले. पांडुरंगाने आपले हात लांब केले आणि चौघांना धरलं. निवृत्ती सोपान मुक्ताई धाकोटी धरियले कंठी पांडुरंगी कळवळी म्हणे करीती दीर्घ ध्वनी. आठविती म्हणी ज्ञानदेव विकळ झाले चित्त संत हे दुश्चित नामा विकळतेत होतसे. पुन्हा असं होणे नाही. निवृत्तीनाथ म्हणले देवा मी आहे निवृत्ती पण आम्हाला माईबापाने सोडलं झोपीमध्ये गेले निघून. जळत्या अग्नीमध्ये हे लोकांचा अग्नी आम्हाला कोणी नव्हतं पण त्यावेळेला आमचं ज्ञान बास बुजलेलं होतं. आम्हाला धैर्य देण्यासाठी एकमात्र आमचे माऊली ज्ञानादादाच होता. सगळे ज्ञानादादा म्हणायचे. माय बापे अम्मा त्या गेले जेव्हा ऐसे संकट तेव्हा झाले नाही. नामा म्हणे देवा घार गेली उडून बाळे दाना दान पडेली. समजूत घातली. अवताराधिक येतात जात असतात. ज्ञानी आणि अशी करावी जव खंती. अज्ञानाचा किती पाड आला आकाशाचे ठाई अबरे येती जाते कोण त्यांचे खंती करू पाहे. सांगितलं बा थोडंसं सावरले. निवृत्तीनाथ होते ना. आणि मग नामा म्हणे देवे धरियेले हाती उठविले विभूती निवृत्तीराज. निवृत्तीला उठवलं. सगळ्यांना बरं वाटलं. निवृत्तीनाथांचा शोक दूर झाला. आणि मग गरुड हनुमंत मुक्ताई संतांना आनंद झाला. आणि मग एका बाजूनं निवृत्तीनाथ एका बाजूनं पांडुरंग परमात्मा. देव निवृत्ती धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीचे आमाशा घातले माझवन तैसे जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदय अस्ताविन तैसेची गगन जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवी दिसे. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा तेव्हा जोडिले कर कमळ झाकेले डोळे ज्ञानदेवे. भीममुद्रा डोळा निरंजन मैदा झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला